नमस्कार. स्पीड न्यूजमध्ये मी पूजा. आज 10 डिसेंबर इंटरनॅशनल ह्युमन राईट्स डे म्हणून सर्व जगात हा दिवस साजरा केला जातो. मानवी हक्क आणि अधिकार काय आहेत आणि ते अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, एखाद्या माणसाला त्याच्या हक्क आणि अधिकार मिळत नसतील तर त्यांनी काय करावं, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आपण एका खास व्यक्तीला भेटणार आहोत. त्यांचं नाव आहे अटॉर्नी मनीष जाधव सर, जे नॅशनल प्रेसिडेंट आहेत युनायटेड फॉर ह्युमन राईट्सचे. आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे युनायटेड फॉर ह्युमन राईट्स ही संस्था कशा पद्धतीने काम करते हे जाणून घेणार आहोत. सर, सर्वप्रथम मी आपलं स्वागत करते. नमस्ते. थँक्यू सर. हॅपी ह्युमन राईट्स डे. हॅपी ह्युमन राईट्स डे सर. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच होता की हे जे आहे ह्युमन राईट्स डे हा का साजरा केला जातो, हे सर्वप्रथम आमच्या लोकांना तुम्ही सांगा. 10 डिसेंबर 1948 साली युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स नावाचं एक डिक्लेरेशन होतं, जे डिक्लेअर केलं गेलं जागतिक लेवलवर. आणि त्यामुळं हे सगळ्याचं फाउंडेशन मॉडर्न डे ह्युमन राईट्स, जसं ह्युमन राईट्स सायरस दी ग्रेट, सायरस सिलेंडर असं वेगवेगळ्या ह्याच्यात नमूद केलं जातं की ह्युमन राईट्स त्यावेळेस पण होतं 1200 किंवा 1600 ह्याच्यात. परंतु कोडिफाईड मॅनरमध्ये फर्स्ट जर कुठलं डॉक्युमेंट असेल इंटरनॅशनल दर्जाचं, तर हे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स आहे. आणि हे 10 डिसेंबर 1948ला झालं, म्हणून 10 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन हा म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे सर. तर मग दुसरा प्रश्न यातून हा उद्भवतो की एखादा माणूस जर त्याचा मेंबर असेल युनायटेड फॉर ह्युमन राईट्सचा, तर त्याने ॲज अ मेंबर म्हणून नेमकं कोणती कामं करावी किंवा कशा पद्धतीने त्याने काम करावं, काय सांगाल? आता ह्युमन राईट्सचा मेंबरच असायची अशी गरज आहे का, तर मुळीच नाही. ज्याला वेळ आहे, ज्याला शिकायचं आहे, ज्याला त्याच्यात करिअर बनवायचं आहे किंवा ज्याला आवड आहे, तो जो मेंबर झाला तर तो जास्त चांगल्यारीत्या त्याच्यात न्याय देऊ शकतो स्वतःसाठी, स्वतःच्या जवळच्या लोकांसाठी आणि समाजासाठी. पहिलं स्वतःला स्वतःचे हक्कच माहीत नसतील तर तुम्ही स्वतःला काय प्रोटेक्ट करणार आणि समाजाला काय करणार. मग त्याला आपण एक 5 डे 3 डे वर्कशॉप कंडक्ट करतो ह्युमन राईट्सची, की नेमकं हे मूलभूत. तर ठीक आहे, चला 10 डिसेंबरला पण 1948ला मानवी हक्क दिन झाला. बरं, एकच दिवस एका मानवी हक्काचा, मानव वर्षभर जगतो, मग एकच दिवस साजरा करायचा. आपण वाढदिवस आपण 10 वेळा साजरा करतो, अॅनिव्हर्सरी येते ती साजरा करतो, विविध सण साजरा करतो. खरं साजरा केलं पाहिजे, हा दिवस साजरा केलाच पाहिजे, पण एव्हरी डे शुड बी अ ह्युमन राईट्स डे, बिकॉज ह्युमन्स आर लिव्हिंग. तुम्ही मी आपला श्वासोश्वास चालू आहे. आणि ह्युमन राईट्स हे काय, आपण असं जरी म्हणत असेल तरी ह्युमन राईट्स मृत्यूनंतर पण आहे. राईट टू डाय, ज्या पेशंटला सफरिंग चालू आहे त्यांना इंजेक्शन द्यायचं, मेल्यानंतर सुद्धा त्याची जी विधी मृत्यूनंतरची ती चांगल्या रीती, त्याला तो एक अधिकार आहे त्याच्यात सुद्धा. म्हणजे आपण म्हणतो की ह्युमन राईट्स इज ऍप्लिकेबल टू डेड अँड अलाइव्ह बोथ. जो एखाद्याचा मृत्यू झालेला असेल, जसं की आपला दफनभूमीचा प्रश्न आहे, बरोबर आहे. कोल्हापूरच्या मुद्दाहून मी हा बोलतो की दफनभूमीचा प्रश्न होता. मग तो इतर कुठल्याही प्रकारचा असेल तर त्या ख्रिश्चन मिशनरीचे असतील, ह्याचे असतील, मुस्लिम समाजाचे असतील, तर हिंदू धर्माप्रमाणे जेव्हा आपण जाळतो तेव्हा त्याचं पटकन हे होऊन जातं, ते विसर्जित केलं की त्या गोष्टी होऊन जातात. परंतु दफन म्हणल्यावर तुम्हाला ती एरिया लागते सेंटर, मग त्याच्यावर तुमचं ते हे सगळं येतं, स्टोन येतो किंवा बाकीचं जे काय असेल एनग्रेव्ह करून त्याचं नाव येतं. तर त्याची जेव्हा त्याची पॉप्युलेशन वाढतं तेव्हा त्याचा प्रॉब्लेम येतो. तर हा सुद्धा तुमचा ह्युमन राईट आहे. तर ह्युमन राईट्स इज नॉट ओनली ऍप्लिकेबल टू पर्सन्स हु आर अलाइव्ह, ह्युमन राईट्स इज ऑल्सो ऍप्लिकेबल, मानवी हक्क हे त्याला सुद्धा लागू आहे की जो अलाइव्ह नाही. म्हणजे ती जी बॉडी आहे त्याचं डिस्पोज ऑफ करायचं सुद्धा एक ह्युमन राईट्स, दॅट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ ह्युमन राईट्स. म्हणून हे जर सगळ्या मेंबरनी समजलं, किंवा जे कोणी आता ही मुलाखत बघतात आहेत आपल्या टीव्हीच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून, मी त्यांना निरोप किंवा त्यांना एक संदेश देऊ इच्छितो की ह्युमन राईट्स हे तुमच्याबरोबर सदैव आहे. पण तुम्ही ह्युमन राईट्स संपताना ह्युमन ड्युटीज, आपले कर्तव्य काय आहेत हे पण समजून घ्या. तुम्ही लोकांना दगड मारणार आणि नंतर म्हणणार मला ह्युमन राईट्स, मला हे मिळालं पाहिजे, मला ते. तुम्ही पहिलं व्यवस्थित वागा, तुम्ही स्वतः एक एक्झाम्पल सेट करा चांगलं ह्युमन बिईंग, आणि नंतर तुम्ही ह्युमन राईट्सच्या मागायला. फर्स्ट ह्युमन वेलफेअर, ह्युमन ड्युटी अँड देन ह्युमन राईट्स. जिथं पण व्हायोलेट केले जातात, बऱ्याचदा पोलीस ठाणे असतील, चांगलेही लोक असतात पोलीस खात्यात पण, वेगवेगळ्या खात्यात, प्रत्येक ठिकाणी नाण्याला 2 बाजू असतात, 1 आणि 2, चांगली आणि वाईट.
तर तसं काही ठिकाणी आपल्याला लक्षात येते की पोलीस असतील किंवा इतर सरकारी कर्मचारी असतील ते देऊ शकतात. तुम्ही एखादा डॉक्युमेंट काढायला गेले, नॉट नेसेसरीली पोलीस स्टेशनमध्ये, कुठल्याही शासनाच्या कार्यालयात तुम्ही जाता आणि एखादं डॉक्युमेंट तुम्हाला वेळेवर मिळत नाही. ते का नाही मिळत? तर ते मिळालं पाहिजे, तो तुमचा हक्क आहे. तो नुसता मानवी हक्क नाही का, त्याच्यात वेगळा IPC मध्ये पण तरतूद आहे. कुठल्याही प्रकारचं ओमिशन, सरकारी नोकर हे सुद्धा आपण जेव्हा टॅक्सेस भरतो, बाकीच्या गोष्टी आपण पे करतो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, तेव्हा त्यांचे पेमेंट्स होतात. त्यांचे पेमेंट्स आपण जे रेव्हेन्यू जनरेट करतो, स्टॅम्प ड्युटी भरतो, इतर प्रकारचे सेस, एज्युकेशन सेस, ॲग्रिकल्चर सेस, करोना सेस, हे सगळं भरल्यानंतर त्या ह्याच्यातनं त्यांना सगळ्या फॅसिलिटीज मिळतात. तर इट इज द्या प्राईम ड्युटी. फर्स्ट तर मी सगळ्यात सांगेल की जे कोणी शासनात काम करतात त्यांना अधिकार पण आहेत दिलेले, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स पास करून ते तिथे बसलेले, परंतु त्यांचे पगार काय आकाशातनं पडत नाही. आपण सगळे एकत्र येऊन जे काय टॅक्सेस भरतो त्या टॅक्सेसच्या माध्यमातून इक्वल डिस्ट्रीब्युशन प्रत्येकाच्या पोस्ट वाईज त्याचं होतं. तर त्यामुळे त्यांची ती ड्युटी आहे की तुम्हाला सहकार्य करणं. आणि मानवी हक्क म्हणजे काय की बाबा आज मी 100 वेळा तुम्हाला RTI चे ऍप्लिकेशन करतोय, हे डॉक्युमेंट हरवलं. हाऊ कॅन यू बी केअरलेस? यू कॅनॉट बी. यू शुड बी अँसरेबल. कधी कधी आपल्याला असं वाटतं की अरे डॉक्युमेंटला 100 वेळा चक्रा मारायला लावणं. माझं हक्काचं बर्थ सर्टिफिकेट आहे, माझं हक्काचं माझ्या मुलामुलींचं काहीतरी काम आहे, माझ्या वडिलांचा मृत्यूचा, म्हणजे जो कोणी नाही आहे, माझे वडील आहेत, सॉरी टू से, पण एखाद्याच्या वडिलांचा मृत्यूचा दाखला तो काढायला त्याला 100 वेळा जावं लागतं. डोंट यू थिंक सो दॅट देर इज अ व्हायोलेशन ऑफ ह्युमन राईट्स इन दिस केस? देर इज. आणि हे का होतं? हे सामान्य जनता, हे जे ह्युमन राईट्सला खेळणं बनवलंय काय काय NGOजनी, सॉरी टू से, की ह्युमन राईट्स म्हणजे कार्ड द्या आणि मग ह्युमन राईट्सची भीती दाखवा. त्यामुळे काय जे चांगलं कार्य करणारे त्यांना सुद्धा, मग इतरांना ते जे काय शासनात बसलेले पोलीसमध्ये त्यांना पण ते ह्युमन राईट्स वाले म्हणजे ते कॅज्युअली घेतात. परंतु मी हे सांगू इच्छितो, त्या वर्दीतला जो आतमधला माणूस आहे तो पण ह्युमन आहे. तो शासनातला जो तो मुख्यमंत्री बसलेला आहे, जो पंतप्रधान बसलेला आहे, तो पण ह्युमन आहे, तो पण माणूस आहे, मानव आहे, त्याचे सुद्धा स्वतःचे काय हक्क आहे. तो काय हत्तीच्या कानातून काय आलेला नाहीये किंवा तो दुसरा इतर प्राणी नाही. तर त्यामुळे ह्युमन राईट्स त्यांचे सुद्धा आहेत, आपले सुद्धा आहेत. पण त्यांनी जे कार्य, त्यांनी त्यांचे जे काय ड्युटीज आहेत व्यवस्थित निभवल्या, ह्युमन राईट्सची मागणी करायचीच वेळ येणार नाही. तर आपण ही जागृती अशा लेवलनी करावी पहिली की सगळ्यांनी, तुम्ही तुमची ड्युटी समजून घ्या, मी माझी ड्युटी समजून घ्या, कधी क्लॅशच होणार नाही. पण जिथं ड्युटीची इन्फ्रिजमेंट होईल, जे तुमचं कर्तव्य तुम्ही मला करून देणार किंवा समाजासाठी किंवा जे ज्याचा पगार घेताय तुम्ही आणि ते कार्य करत नाही, मग तिथे डेफिनेटली ह्युमन राईट्सचा खूप मोठा रोल येतो. आणि तो रोल आल्यानंतर बऱ्याचदा काय होतं की सामान्य जनतेला स्वतःच्याच जिंदगीत पेट्रोल महाग झालंय, अमकं महाग झालंय, धमकं महाग झालंय, हॉस्पिटलचे बिल एवढे झाले, तो त्याच्यातच एवढे गणगणित आहे की त्याला माहितीच नाही की आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, आपल्याला युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स आहे, आपल्याला इंटरनॅशनल कॉव्हेनंट ऑन सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स 1966 युनायटेड नेशनचं एन्फोर्सेबल डॉक्युमेंट आपल्या पाठीशी आहे की ज्याचा आपण बेस घेऊन आपण हक्कासाठी उभे राहू शकतो. नक्कीच. आज सरांनी खूप छान पद्धतीने आपल्याला ह्युमन राईट्स काय आहे, कशा पद्धतीने काम करू शकतात हे इथे सांगितलेलं आहे. आणि सरांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला, ह्युमन राईट्स फक्त माणूस हयात असूपर्यंतच लागू होत नाहीत, तर त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्यासोबत ह्युमन राईट्स काम करतात. म्हणजे ह्युमन राईट्सची व्याप्ती आपल्याला या वाक्यातून समजते. त्याबरोबर सर तुम्ही एक वाक्य बोललात की तुम्ही केवळ तुमचे अधिकार मागू नका, त्याआधी तुमची कर्तव्य पार पाडणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. सर त्यानंतरचा माझा प्रश्न असा होता, तुम्ही मगाशी बोलता बोललात की सर्वसामान्यांना माहितीच नाहीत काय हक्क आहेत, काय अधिकार आहेत. जर त्यांच्यावरती एखादा प्रसंग येत असेल, कारण आजही आपण सरकारी ऑफिसेसमध्ये जर आपण जाऊन बघितलं, लोकांना 100 नाही सर 1000 फेऱ्या मारावा लागतात, लोक वैतागून जातात. प्लस राहिला प्रश्न त्यांच्या परिस्थितीचा, त्यांच्याकडे जायला व्हेकल्स आहेत का, स्वतःच्या व्हेकल्स आहेत का, की हात करून जावं लागतं. तर आता बसेस सुद्धा बंद झालेले आहेत. हे सगळे बरेचसे प्रॉब्लेम आहेत. सर एखाद्या माणसाला जर तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याने कसं पोहोचावं, एक सर्वसामान्य माणसासाठी ती काय प्रोसेस असेल तेही तुम्ही सांगावं. आता NGO कडे यायचं असेल, युनायटेड फॉर ह्युमन राईट्स कडे जर अप्रोच व्हायचं असेल तर आमचं एक फेसबुक पेज आहे. आमची वेबसाईट ऑलरेडी होती, पण ऍक्च्युली टेक्निकल काहीतरी एरर आली होती आणि ती कोणीतरी हॅक केली, त्यामुळे ती आम्ही कंटिन्यू नाही केली, थोडासा गॅप घेतला. परंतु आमचं एक फेसबुक पेज आहे
जे गेले 5-7 वर्ष झाले ते आहे. तर त्याच्यावर तुम्ही कंप्लेंट नोंदवू शकता आणि आमचं कंप्लेंट्स लगेच असतं. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, मला जगभरातून वेगवेगळ्या कंप्लेंट्स येतात त्या फेसबुक पेजवर. म्हणजे नुसतं भारतातले, पुण्यातले, मुंबईतले, कोल्हापूरचेच नाही, ते जगभरातले. कारण की ते आता सोशल मीडिया असं आहे की तुम्हाला जगभरातनं तुम्ही कुठेही ऍक्सेस करू शकता. तर मला तिथून काही तक्रारी येतात, तर त्यांच्या कंट्रीचे बाय लॉज मला वेळ असेल तर मी त्यांना सांगतो की तुमचे हक्क काय आहेत. तसंच जर का तुमचं काय जो सल्ल्याने जो प्रश्न सुटणार असेल आणि माझ्या ह्याच्यात अप्रोचेबल असेल तर मी तुम्हाला सल्ल्याने सोडवेल किंवा कोऑर्डिनेट करेल तिथं काय आणणं आहे, तुमचा काय प्रसंग काय घडला ते व्यवस्थित समजून घेईल. कारण की बऱ्याचदा काय होतं, काय काय खोट्या तक्रारी पण करतात. आणि ही मीच एक त्याच्यात हे नाही, प्रत्येक राज्याला आपले आपले स्टेट ह्युमन राईट्स कमिशन नेमलेले. तुम्ही युनायटेड फॉर ह्युमन राईट्सला एक माध्यम म्हणून पहिली तक्रार नोंदवू शकता, किंवा तुमचं राज्य जर का बंगाल असेल, पंजाब असेल, महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्राचं ह्युमन राईट्स कमिशन CSTच्या जवळ आहे. आपलं जे VT स्टेशन आहे त्याच्या जवळच महाराष्ट्र स्टेट ह्युमन राईट्स कमिशन आहे. तिथं जाऊन तुमची तक्रार ईमेलद्वारे देऊ शकता, किंवा तुम्ही त्यांच्या ऑनलाईन वेबसाईटवर देऊ शकता, किंवा तुम्ही फिजिकली त्यांच्या हातात हँडओव्हर करू शकता तुमचे प्रॉब्लेम काय. हे झालं स्टेटचं. नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन जे आयोग आहे, मानवी हक्क आयोग, ते दिल्लीला आहे INA मध्ये. तर तिथंही तुम्ही डायरेक्ट जाऊन अप्रोच होऊ शकता जर का ग्रॉस व्हायोलेशन ऑफ ह्युमन राईट्स झालेली आहे, की कधी तुमचं ना ऐकून घेता तुम्हाला मारहाण झाली, पोलिसांकडनं झाली आहे, किंवा कोणतरी गुंड सततोय, तर त्यात IPC पहिलं आहेच फर्स्ट स्टेजला. पण पोलीस कधी कधी आपल्या लक्षात येतात तक्रार नोंदवून घ्यायला तयार नसतात. पॉलिटिकल इन्फ्लुएन्स कोणाचं आलं की ते अबस्टेन करतात स्वतःला तिथून, मग ते तुम्हालाच पळवतात तुमचं खरं असून सुद्धा, किंवा तुम्हाला दाबण्यात येतात. मग इन दॅट केस काय, तुमचा आवाज कुठं तुम्ही पोहोचू शकता. तर त्यावेळेस तुम्ही स्टेट ह्युमन राईट्स कमिशनला अप्रोच करू शकता, युनायटेड फॉर ह्युमन राईट्सला अप्रोच करू शकता, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनमध्ये डायरेक्टली जाऊ शकता. असे विविध पैकी. पण तुम्हाला डिसाईड करायचे तुम्हाला जवळचं कुठलं, तुम्हाला सर्व्हिस, ते किती सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतात. आता NGO का बरं पडतं ह्या केसमध्ये, बऱ्याचदा NGO का बरं पडतं, NGO मध्ये आणि गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनचा स्टाफ ऑलरेडी खूप कमी असतो. NGO मध्ये व्हॉलंटियर्स खूप जास्त असतात. त्यांच्याकडं ते सर्टन लेवलच्या पुढं ते एम्प्लॉई देऊ शकत नाही, तेवढं सरकारकडे पैसे नाहीत प्रत्येकाला पगार पाणी करणं आणि तेवढं स्टाफ वाढवून घेणं. म्हणून जरी आपण गव्हर्नमेंटचं म्हणतो, आपण NGOला कधी कधी कमी लेखलं जातं. बरेच लोक काय करतात, NGO हे म्हणजे असं करतात, परंतु NGOचा फार महत्वाचा रोल आहे. आणि ह्याचा रोल मी मगाच्या भाषणात सुद्धा सांगितलं, आता पुन्हा सांगतो आपल्याला, की ह्युमन राईट्स ऍक्ट जे प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ऍक्ट, त्याच्यात कलम 21 मध्ये सांगितलेले आहे, NGO नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन जे मानवी हक्काच्या संदर्भात काम करतील त्याला ॲज अ स्टॅट्युटरी प्रोव्हिजन प्रोटेक्शन असणार. कारण की आम्ही सगळीकडे पोहोचू शकत नाही. पहिलं काय की आज तुम्हाला जर अप्रोचेबल, आम्हाला वेळ आहे तुम्हाला देण्यासाठी, कमिशनकडं पूर्ण महाराष्ट्रातल्या तक्रारी येणार आहेत. तुमच्याकडं तुमच्या ओळखीच्या पाळखीच्या बऱ्याच लोकांना अजून तुमचं NGOचं तितकं माहीत नसतं. ज्यांना माहिती आहे ते डायरेक्ट अप्रोच होतात, त्यांचे प्रश्न आपण गेली 10 वर्षापेक्षाही अधिक सोडवतोय. पण आज कमिशनच्या बद्दल पण कोणाला माहित नाही, किंवा कमिशनमध्ये एक भीती असते सरकारी शासनात आपल्याला सहकार्य मिळेल की नाही. तर त्यामुळे तुम्ही आमच्याकडे येऊन पण कमिशनकडे जाऊ शकता. युनायटेड फॉर ह्युमन राईट्स तुमची तक्रार तिथं मांडेल डायरेक्ट कमिशनकडे जाऊन, की बाबा यांच्यावर अन्याय झालेला आहे, यांचं काय करतात. कारण की प्रत्येकाला फॉर्मॅट माहित नाही की कुठल्या फॉर्मॅटमध्ये तुमची तक्रार द्यायची. तर ती फॉर्मॅट आमच्याकडे अवेलेबल आहे. तर तशा पद्धतीने आम्ही कमिशनकडे जाऊ शकतो, दाद मागू शकतो. आम्ही नॅशनल कमिशनकडे जाऊ शकतो, दाद मागू शकतो. आणि अशा विविध प्रकारचे विविध प्रश्न आहेत की जसं आपण म्हणालो की ह्युमन राईट्स, ह्युमनशी निगडीत काही एकच प्रश्न नाही की पोलीस किती ठिकाणी हॉस्पिटलचे बिल वाढवून येतात, मग लोकांकडे पैसे नसतात, कालपर्यंत बिल असतं, तो पण एक ह्युमन राईट्सचा इश्यू आहे. त्याच्या संदर्भात पण NHRCची एक गाईडलाईन आहे. परत महिलांचे काय राईट्स आहेत, की कोट्याचे राईट्स आहेत, मल्टिपल त्याच्यात प्रॉब्लेम्स आहेत. पण ते सगळ्या ह्याच्यात तुम्ही कुठल्या चॅनलनी जायचं ह्याचं मार्गदर्शन 100% नक्की सर. आज 10 डिसेंबर ह्युमन राईट्स डे, आणि या दिवशी आज अटॉर्नी मनीष जाधव सरांनी आपल्याला खरंच ह्युमन राईट्स किती महत्त्वपूर्ण आहेत, आणि जर तुम्हीही एखादा प्रसंग तुमच्या आयुष्यात असा उद्भवलेला असेल, किंवा तुम्हाला असं वाटतंय की माझ्या हक्कांची कुठेतरी पायमल्ली होतीये, तर नक्कीच सरांनी आपल्याला इतकं छान मार्गदर्शन केलं आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसाला सुद्धा त्याचे पूर्ण हक्क आणि अधिकार आहेत. आणि तुम्हाला जर ह्युमन राईट्स नेशनपर्यंत तक्रार नोंदवायची असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, यासोबतच आपलं प्रत्येक राष्ट्रामध्ये सुद्धा एक मानवी हक्क आयोग आहे, तिथेही तुम्ही तक्रार करू शकता.
त्यामुळं स्वतःला कोणतेही अधिकार नाही आहेत की मी काही करू शकत नाही असं समजू नका. इंटरनॅशनल ह्युमन राईट्स सारखे जे संस्था आहेत, संघटना आहेत, त्या आपल्यासाठी सदैव तत्पर आहेत, आपल्याला मदत करायला आणि आपल्याला आपले हक्क मिळवून द्यायला. सर, तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात आणि इतकं सुंदर तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर मी तुझी मनापासून आभारी आहे. थँक्यू थँक्यू सो मच सर. थँक्यू.